जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देव नावाच्या घराला पोचण्याकरता काय करणार? दोन भाव सांगतो. पहिलं म्हणजे त्या देवाची शरणागती करणार, देवाच्या पायावर माथा ठेवणार, आणि दुसरं म्हणजे देवाचं नामस्मरण करणार. पहिलं सांगूया, त्याला आम्ही शरण जाणार. आणि शहाण्या माणसानं आपली इच्छा मनोकामना पूर्ण करण्याकरता साधू संतांना, गुरुला किंवा देवाला शरण गेलं पाहिजे, झुकलं पाहिजे. का बरं हो? जो झुकतो ना तो टिकतो, म्हणून झुकलं पाहिजे. कसं कसं प्रमाण सांगतो. नम्र झाला भूता केले कोणिले अनंता, किंवा तुका म्हणे जाण, तुका म्हणे जाण व्हावे लहाना गुणी लहान, किंवा लहानपण देगा देवा मुंगे साखरेचा रवा. झुकलं पाहिजे. कसं हो? उदाहरण सांगतो. आपला बैल जर दुसऱ्याच्या शेतात गेला तर समोरच्या शेतमालकाला आपण काय सांगलं पाहिजे? सांगावं काय सांगाल पाहिजे? आपला बैल जर दुसऱ्याच्या शेतात गेला तर आपण त्याला शरण जावं, नम्र व्हावं, आपण सांगावं, आबा माफ कर, मुख्य चित्र होतं सुट्टी घे, येन पुढे बैल तू ना वावर मा येऊ दे ना, असं सांगा. आपण काय सांगतो? आबा तू जे होईल ते करले, कंबर मोठा गेलो, असं चालत नाही. झुकलं पाहिजे. कसं कसं मला सर्वांनी सांगा. जुने लोक तुम्ही आहात, जुन्या काळात ज्वारी होती. ज्वारी कशी होती? 7-8-10 फूट वाढायची, असं कणस वाकलेलं राहायचं. कोणती ज्वारी होती ती? 7 पाणी ज्वारी, आईसपोरी ज्वारी होती, अशी वाकलेली. आणि आताची ज्वारी एकदम ताट. सांगा बरं, दोन्ही ज्वारी कोणती ज्वारी चांगली? हा, वाकलेली. वाकलेली ज्वारी चांगली. का बरं? कणस झुकलेला आहे म्हणून चिमणी एकही दाणा खात नाही. कणस झुकलेलं आहे म्हणून चिमणी एकही दाणा खात नाही. कणस ताट आहे म्हणून चिमणी एकही दाणा. म्हणून झुकलं पाहिजे, झुकलं पाहिजे. कसं कसं? तुम्ही नदी काठचे लोक आहात, तुम्ही नाला पाहिलाय का? नाला, नाल्याच्या काठावर झाडं असतात. कशाचे? कशाचे? बाबळाचे. आणि बाबूळ कसे राहतात? कसे कसे? बाबूळ काटेरी राहत नाही, वाकडे राहत नाही, ताट राहतात. कायचे वाकडे ते काटेरी सांगतात, ताट राहता बाबूळ. मग या बाबळांना तो नाला काय म्हणतो? ओ माय डिअर लुक ॲट मी. नाला म्हणतो, अरे आम्हाला कधी नदी पाणी येतं रे म्हणे. मग बाबळांनो, माझ्या दादांनो, माझ्या भावांनो, ऐका, आमचा मान राखा. पण या शेवटे ताट. त्या म्हणे, हा आम्ही झुकत नाही कोणापुढे. तो नाला म्हणे, असं करू नका रे, मला कधी नदी भरतीयस, मला मान द्या रे. त्या म्हणे, हा आम्ही चुकत नाही कोणापुढे. नाला म्हणे, थांब, ऐकत नाही का तुम्ही? थांबा थांबा. 10-15 दिवस झाले आणि चांगला पाऊस आला आणि नाल्याला खूप पूर आला, खूपच. या नाल्यानं खडखड खडखड वाहणार. नाल्यानं काय केलं? मोठा पूर आला नाल्याला. त्या बाबडांना मुळासकट उपटून काढलं. पुढची स्टेप ऐका. पण त्या नाल्यात छोटे छोटे काय असतात? काय म्हणतात तुमच्या गावाकडे त्याला? नाल्यात लवाड. लवाड. ते लवाड पाणी आल्याबरोबर आमने काय म्हणणं आहे बो, टाकून जातात आणि पाणी गेलं का एकदम फ्रेश कम्फर्टेबल होतात. का बरं? झुकल्यामुळे, शरणागती केल्यामुळे. महापुरे झाडे जाती तेथे लवाड, तेथे लव्हाड वाचले. अजून दुसरा पुरावा सांगतोय, प्रमाण सांगतो. शुद्ध भाव ठेवून शरण जा, काय होईल? म्हणून या शरण झावे सर्व भावे देवासी. काय होईल? सर्व भावानं जर त्याला शरण गेलं, महाराज म्हणतात, तो हा उतरेल पार भव दुस्तर नदीचा. संसारूपी दुस्तर असणारा प्रवास तुमचा सोपा होईल. संसारूपी नदीतून तुम्ही पार व्हाल. कारण संसार कसा आहे? अत्यंत दुःखाचा आहे, अत्यंत यातनेचा आहे, अत्यंत कष्टाचा आहे. कसा संसार आहे?
एकदाचा प्रसंग सांगतो, मग कळेल तुम्हाला. मी नेहमी बोलतो, ऐकलंही असेल तुम्ही. एकदा असं झालं, एका काकाला लग्नाला जायचं. संसार कसा याच्यावर बोलतो. काकाला लग्नाला जायचंय. काका रात्रीच तयारी करत आहे. सकाळी लवकर उठू, थंड पाण्याने आंघोळ करू, चांगली गाडी, चांगली जागा, लग्नाला निघून जाऊ, अशी काकाची तयारी चालली. काका सकाळी उठलेत, सेंट परफ्यूम कपड्याला फ्रेश वगैरे केलेली आहे, सुंदर पोशाख परिधान केला आणि बरोबर 7 वाजेला काका घराच्या बाहेर निघाले. निघाल्याबरोबर ती मावशी म्हणते, अहो लग्नाला चाललेत म्हणे. मग एवढ्या सकाळी रोज नाश्ता केल्याशिवाय जाईना, आज का बरं घाई करतायत म्हणे. लग्नाला जायचंय म्हणे. मग चांगली गाडी, चांगली जागा, लग्नाला निघून जाऊ म्हणून लवकर चाललोय म्हणे. असं करा, जा तुम्ही लग्नाला, पण थोडासा नाश्ता तर करा. काका म्हणले, अजिबात नाही. म्हणे अहो ऐका ना, थोडा खा ना. नाही सांगणार म्हणे. का बरं? आटे काय खाऊ? ते मावशी म्हणे, अहो थोडासा पोरस ना, ताजा पापड आहे त्याचा काय जा. नाही सांगणार तुला. ती मावशी म्हणजे उर्मिला होती का? असे लक्ष्मण भगवंता करता ताट धरेल. ही आपली मावशी वैशी लग्न जा. मावशी विनवणी करून काय काय ना ऐकलं नाही हो, गेलेत लग्नाला. आता सर्व वारच्या मंडळी मला सांगा, लग्नाला तुम्ही बस स्टँडला गेलात, नवरदेवचा बाप एक गाडी लावतो का? 4 गाड्या. 4 गाड्या. पहिली गाडी कोणती? जिच्यावर नावं असतात, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, प्रारंभ सहजीवनाचा, हे असे नावं टाकतात लोक. आता हे कॉमन नावं झाले. मी सटाणा तालुक्यात एक नाव वाचलं होतं, फार गोड होतं ते नाव. वाचलं मी माझा असलो बरं का संदीप दादा. मी विचार केला तेव्हा आपली पण नवी गाडी आली की आपल्या पण हेच नाव टाकायचंय. फार गोड होतं. नवरदेव नवरीची गाडी आली असं लग्न आटपून, आणि माझं कीर्तन होतं तिकडे. संध्याकाळी नवरदेव नवरीची गाडी पुढे चालतंय. आता नवरदेव नवरीची गाडी ओळखली जाते, सर्व तिला सजवलेली असते, सगळी सजवलेली गाडी. आणि त्यानं मस्त त्या नवरदेवानं पाठीमागे गाडीवर नाव टाकलेलं होतं. शेवटी मामाचीच केली. म्हटलं धन्यवाद, असं नाव टाकलं. जाऊ दे तिकडं. असं मार्मिक बोलावं लागतं, ते समजणे वाला काही इशारा काढते. असे हे कॉमन नाव असतात नवरदेवच्या गाडीवर. पहिली नवरदेवची गाडी, नवरदेवच्या बापच्या लग्नात गाड्या लावतो. पहिली नवरदेवची गाडी. दुसरी सेकंड गाडी त्या नवरदेवच्या वरांनी म्हणताना, नवरदेवन बाप पुढे उन्हा, मोती पयर्त उन्हा. तुमच्या गावात पण आहे का सर म्हणताना? खरंच सांगा बरं, कोणता नवरदेवचा बाप मोती पेरतो? तिन्ना भावना काढत उन्हा, पाचना भावना फेडत उन्हा, इकडून तिकडून बोचकत उन्हा. यायले म्हणे द्याना, जवायले म्हणे द्याना, सोनं बलतं मागं मी जायले ना. चौदा तिकडं आहे का? यंदा सेकंड इंडिका. तिसरी लक्झरी. या आप्पा, दादा, तात्या, नाना, आप्पा, या या बस बसा. ट्रॅव्हल तिसरी. आणि चौथी ट्रक हरभड्यातले तुम्हाला मनासारखा, सरका पुढे, सरका सरका. आणि अशा चौथ्या ट्रक मध्ये या काकाचा नंबर लागला. कोणता काका? नाश्तावाला काका. आता ट्रक किती भरलेली? खालची कॅबिन ज्येष्ठ महिला मंडळ, ट्रकची वरची कॅबिन व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब, पबजी, फ्री फायर, रील स्टार. वरची कॅबिन ट्रकची आहेत का तुमच्याकडे? ते आहेत का? त्या निम्ना डांगा धरणारा अशा गाडी पुढे चालली जात आणि या डांगात भरायला. गाडीचं मागचं कवर तेच, त्याला काय बोलतात आपल्या भाषेत? फालक. सगळी गाडी पोत्यासारखी भरेल. आता सांगा, अशी पोत्यासारखी भरलेली गाडी निघाली. गावाच्या बाहेर अशी थोडीशी बारी होती, थोडासा घाट होता. त्या घाटाच्या पायथ्याला गाडी लागली. आता सर्वजण मला सांगा, अशी घाटाच्या पायथ्याला लागलेली गाडी नेमकी जाईल का? पायथ्याला गाडी लागली घाटाच्या, गाडी पंक्चर झाली. गाडी पंक्चर झाल्याबरोबर कोणी कुठे, कोणी कुठे, कोणी कुठे, कोणी कुठे. हाऊ भाऊ ड्रायव्हर का? कोण? ड्रायव्हरला म्हणे, का हो दादा किती वाजतील? म्हणे पाय भो, कमीत कमी चाक इथून काढलं जाईल, गावात जाईल, पंचर काढला जाईल, इथं आणाईन, इथं चिपकवलं जाईल, मग गाडी जाईल. काय भो कितला वाजतील? म्हणे देख भो कमीत कमी एक तरी. एक चाकरा ड्रायव्हरने सांगावा आणि काकाचे इंडिकेटर लागले. मग काका म्हणे चांगलं सांगे हो काहीतरी. असा एक मोठा डोंगर पाहिला. त्या डोंगरात जिकडे तिकडे दगड. एका दगडावर जाऊन बसले काका, सहानुभूतीला हात लावून एका दगडावर जाऊन बसलेत आणि पश्चाताप करतायत. असं
खालून एक आजोबा म्हणले, का रे हा कधी असा इमोशनल होईना, काय कारण आहे? आजोबा काटे टेकत 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 त्याच्याकडे, अरे काय आलं? चांगलं सांगेल म्हणे. कोण? म्हण बाई. काय सांगत होती? लग्नाला चालले, थोडा नाश्ता करून जा, पोरांचे ताजेभाव खाऊन जा, पोहे खाऊन जा. पण मी ऐकलं नाही. म्हणे का बरं? लग्नाला येण्याची घाई. मग तू काय सांगायचा? म्हणे बा तेवढ्या आजोबा म्हणे, अय थांब थांब थांब, रडू नको, छातीवर दगड ठेव. हा, छातीवर दगड ठेव. खरंय, रडू नको. नेमकं सांग, झालं काय? तू काय सांगायचं? एकच सांगायचं म्हणे, आटे काय खाऊ. आता बाबांनी काय उत्तर दिलं? बाबा म्हणे, खाय ना कव्या कव्या दगड याचे याचे. माझा मुद्दा संपला. काकाला पश्चाताप फुट आले त्या डोंगरात. पण डोंगरात पश्चाताप करण्यापेक्षा घरच थोडस खाई देतात. पण जिथं दुःख आहे, जिथं यातना, जिथं कष्ट, जिथं स्ट्रगल आहे, जिथं पश्चाताप आहे, तो आपला संसार आहे. आणि या संसाराची वाट सुकर करायची असेल, या संसारूपीने तिथून पार व्हायचं असेल, तर महाराज सांगतात शुद्ध भाव ठेवून तेव्हा देवाची शरणागती करावी. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाची, तो अवतरेल पार. आणि बाबा दुस्तर नदीचा, आणि या दुस्तर अशा नदीचा प्रवास मला सुकर करायचा आहे. आणि तो परमात्मा सुकर करून घेण्याकरता आम्ही त्या परमात्म्याची शरणागती करणार. म्हणून तो गोपाळ म्हणतात, पायावरी ठेवो माता सर्वथा अनुपेक्षी. त्याच्या पायावर माथा ठेवणार म्हणजे त्याला शरणागती करणार. दुसरा प्रकार मी बोलून गेलो, त्याच्या पायावर माथा ठेवणार म्हणजे त्याचं नामस्मरण करणार. आणि परमात्म्याचं नामस्मरण प्रत्येकाने करावं. आणि ते नामस्मरण करणं तुकोबरांनी केलं हो. खरंच नामस्मरण कसं केलं हो? शुद्ध भावानं तुकोबरांनी असं देवाचं नामस्मरण केलं, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया, किंवा दिन रजनी हाची दंदा, गोविंदाची पोवाडी. एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं. तुकोबरांचं जीवन चरित्र सांगतंय. नामस्मरण करता 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 त्यांनी शारीरिक व्याधी आली, तेव्हाच त्यांनी वेळ वाया घालवला. अन्यथा त्यांनी नामस्मरणच केलं. शिंक जांभडी खोकला इतुकाची वेळ वाया गेला. एवढंच नवे एवढं नामस्मरण झालं तुकोबरांचं, तर तुकोबरांकडून स्वतःची जीभ सुद्धा तुकोबरांकडनं आवरली जात नाही. कशामुळे? नामस्मरणाचं वेळ लागल्यामुळे. कसं कसं? वाचा अनावर झाली. एवढं नामस्मरण तुकोबरांनी केलं, तेही शुद्ध भावानं. तुमच्या माझ्यासारखं नाही. आपलं नामस्मरण असे, आपली देवाची भक्ती अशी कशी? स्वार्थापोटी. कसं कसं स्वार्थापोटी? आपण स्वार्थापोटी कशी भक्ती करतो? माझा मुलगा परीक्षेत पास झाला पाहिजे म्हणून मी महादेवाच्या पिंडीला काय करेल? काय बोला? वारच्या मावश्या, महादेवाचे भक्त बोला. माझा मुलगा परीक्षेत पास झाला पाहिजे म्हणून मी काय करेल? महादेवाला बेलाचं पान आणि मध लावेल. मध म्हणजे सर. दोन पोऱ्याने अभ्यास करा, नाही दम नाही. आपल्या भाषेत अभ्यास करणार नाही आणि पोरगा पास होईल. येणार का तो महादेव? उदाहरण सांगतो. मी अभ्यासच करणार नाही. कीर्तनात काय गोधड्या सांगणार? हा, अभ्यास केल्याशिवाय तर येईल जमल का? तसा अभ्यास केल्याशिवाय मुलगा पास होईल का? आणि मग अभ्यासच मुलाचा नाही, कितला दिन तुम्ही सद लावा म्हणजे महादेव प्रसन्न होईल. म्हणजे आपल्याशी हे स्वार्थापोटी भक्ती. तोडगा आपण पाहतो ना, काय केलं तर काय होईल, काय केलं तर काय होईल. नाही तेव्हा ते देवाचं तोडगा कामाला येईल. कसं कसं गुण लागत नाही तर गौतमगिरी बाबा सारखी दुवा आली की तो गुण लागल्याशिवाय राहत नाही. असं हे कामाला येईल. प्रयत्न करून प्रयत्न सक्सेस करण्याकरता मी देवाच्या बापाचा बाप. म्हणजे कसं कसं उदाहरण सांगतो बघा. कसं तर ऐका. अमावस्येची रात्र आहे. तुम्ही 11 वाजेला दुड्याला उतरलात.
आणि जवळजवळ या रस्त्यानं नकाने लागतं काय नकाण्यापर्यंत तुम्ही आला. नकाण्यावरून वारला यायचंय आणि 11:30 पावणे 12 झालेत. तुम्ही नकानं सोडलं, पूर्ण किर्रा अंधार आहे. आता नकाण्याच्या लाईट दिसत नाही, पुढे वारमधले लाईट दिसत नाही आणि पूर्ण अंधार आहे. 11:30 पावणे 12 झाले. आणि मग जेव्हा इकडे तिकडे लाईट दिसत नाही तेव्हा स्वतःचे लाईट लागतात. त्याला आपण सध्याच्या भाषेत बोलतो इंडिकेटर. आपले इंडिकेटर लागतात तेव्हा मग आपल्याला वाटतं 11:30 पावणे 12 झाले, खूप अंधार आहे, अमावस्याची रात आहे. बघा आज बघा अमावस्या अमावस्याची रात आहे, किर्रा अंधार आहे आणि पावणे 12 झालेत. पावणे 12 वाजता या रस्त्यानं अमावस्याच्या रात्री गोपाल महाराजचं कीर्तन होतं. असं का होतं? पण ते वारमध्ये होतं, रस्त्यात नाही. अमावस्याच्या रात्री काय होतं मग आला तुमच्या लक्षात. मग त्यावेळेला आपले इंडिकेटर लागलेले. मग आपण देवाचं भजन चालू करतो. कसं भजन? थोडं बेसूर होईल पण फार गोड. प्रयत्न करतो म्हणायचा. जब जब राम पे विपदा आए हो, जब जब राम पे विपदा आए कौन बना रखवाला, मेरा बजरंग बाला हो, मेरा बजरंग बाला, मेरा बजरंग बाला हो, मेरा बजरंग बाला हो, बजरंग बाला हो, मेरा बजरंग बाला हो, मेरा बजरंग बाला हो, मेरा बजरंग बाला हो. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय कीर्तनात नाही, त्या रस्त्यात. आणि असं नामस्मरण करता 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 आपल्या गावचे लाईट दिसलेत. लाईट दिसल्याबरोबर लगेच आपण मंत्र बदलला, झुमकावाली. नाही नाही नाही, ते पण जुनं झालं. आता दुसरं चाललंय, सकोतुना. ते पण जुनं झालं. तुना याद तुना जिद्वर दुसरी आली हो काका एक नसतं. असं जर आपलं चाललं हो, खरंच सांगा, असं जर आपलं चाललंय, अशी जर नामस्मरण असं जर असलं आपलं कामापुरता मामा, अशी जर भक्ती असली, कसा देव प्रसन्न होईल. पण तुकाराम महाराज म्हणतात, आमची इच्छा पूर्ण करण्याकरता देव नावाच्या घराला, परमतत्व नावाच्या घराला आम्हाला पोचायचंय ना, आम्ही शुद्ध भावानं त्याचं नामस्मरण करणार, शुद्ध भावानं त्याची शरणागती करणार आणि त्याच्या पायावर माथा ठेवणार. मग काय होईल? तो परमात्मा आमची कधीही उपेक्षा करणार नाही, सर्वतः नुपेक्षी. आणि ती मदत, ते सहकार्य आम्हाला करत असताना परमात्म्याला कुठलाच अडथळा येणार नाही. कारण तो परमात्मा सर्व सत्ताधीश आहे. त्या परमात्म्याची सर्व ठिकाणी सत्ता आहे. येथून या तिथवरी आता नाही सत्ता अनेकांची, पायावरी ठेवू माता सर्वतः अनुपेक्षी. सर्वांनी हाताने टाळी मुखाने पांडुरंगाचं चिंतन करूया. विठोबा
सर्व सत्ताधीश असणारा परमात्मा, या जगात सर्व सत्ता ज्याची आहे तो परमात्मा. आणि तो परमात्म्याची सत्ता येथून या तेथवरी सत्ता आहे. परमात्मा सर्व सत्ताधीश आहे. कशी त्या परमात्म्याची सत्ता आहे? माऊली अनेक ओळ वापरतात ना. पर्वती पै जगान जांडावी, समुद्र रेखान ओलांडावी, पृथ्वी या भूते वावी अज्ञा माझी, किंवा म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू आले तो जगाते चारिता, किंवा वृक्षाची या पाणी आले ज्याची सत्ता राहिली अनंता. असा तो सर्व सत्ताधीश परमात्मा. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही असा तो सत्ताधीश असणारा परमात्मा तुम्हाला दानेश्वर दाता म्हणून भेटला. पण कोण हो, त्याचं नाव काय आहे, आणि तो कसा सामर्थ्यवान आहे, अभंगाच्या शेवटचा दाता कोण आहे, तर त्याचं नाव चक्रपाणी. तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बडियांचा, म्हणून पायावरी ठेवू माता सर्वतः नुपेक्षे. या ठिकाणी आलो, ज्यांनी मला बोलवलं, पाठवलं, सेवेची संधी दिली, सर्व मंडळींचे आभार मानतो. दोन्ही सत्रातले संत भोजनाचे मानकरी. सकाळी संत भोजन होतं आदरणीय बालाजी रामचंद्र पंचबाई, संध्याकाळी संत भोजन होतं रवींद्र रामदास पाटील, त्यांचे आभार. आजचे कीर्तन सेवावते वैकुंठवासी रोहिदास दोदू मिस्त्री यांच्या स्मरणार्थ त्यांचा संपूर्ण परिवार, सर्व मंडळींचे आभार मानतो. भगवान श्री गौतमगिरी बाबांच्या दरबारामध्ये परंपरेप्रमाणे हा सोहळा चाललेला आहे. संगीत नवनाथ कथासार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार, कीर्तनकार, शिवचरित्रकार, शिवशाहीर, हरिभक्तपरायण आदरणीय गोपालजी महाराज चिमठाणेकर महाराजांच्या अमृतमय वाणीतून आपण नवनाथ कथासार श्रवण करीत आहात. परंपरेप्रमाणे ही कथा आपल्या गावात चाललेली आहे. सोहळा धर्मनाथ बीज निमित्तानं बाबांच्या समाधी उत्सवाच्या निमित्तानं आहे. सर्व महाराज मंडळी असतील, यांनी गोड साथ दिली. आमच्या गुरुबंधू मंडळी सर्वांचे आभार मानतो. साऊंडवाले आमचे दादा सुंदर ऑपरेटिंग केले, तुमचे आभार. चलचित्रणाकरता आमचे परिपोटोचे मालक ठाकरे दादा, तुमचे आभार.
तुम्ही सर्व गावकरी मंडळी गेल्या 3-4 वर्षापासून स्वतःच्या मुलासारखं मला जीव तुम्ही लावतायत. सर्व मंडळी, आमच्या काकांची नेहमी फोन येतात मला. सर्व मंडळींचे आभार मानतो. तुम्ही खूप प्रेमळ आहात. असाच प्रेमळपणा तुमच्या जीवनामध्ये राहावा. तुम्हाला सर्वांना भरभराटी यावी आणि सर्वांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा असे भगवान गौतमगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना करूया. कारण तुमचा भाव वाढला, आमचा भाव कायमचा वाढेल, कायमचा. पण ब्रँड होता, ब्रँड आहे, ब्रँड राहणार. त्याचं नाव शेतकरी राजा आहे. आणि शेतकरी सुखी झाला हे जग सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कीर्तनातलं सर्वच पुण्य शेतकऱ्यांकरता अर्पण करूयात. शेतकऱ्यांना सुखीचे आनंदाचे दिवस मागूयात. एवढंच प्रेमानं बोलूयात. सर्व प्रेमळ मंडळींना पुन्हा प्रेमाचा रामकृष्ण हरी करून याच ठिकाणी थांबूया.